चमचमीत कमी साहित्यामध्ये स्वादिष्ट अशी कोळंबी मसाली फ्राय आज आपण बनवणार आहोत. अगदी कुणालाही जमेल ही सोपी पद्धत ही भाजी बनवण्यासाठी आपण वापरलेली आहे. तर हे पहा, एकदम छान अशी ही कोळंबी मसाला फ्राय बनलेली आहे. इथे या पद्धतीने कोळंबी दिसते. तर आपण स्वच्छ निवडून अद्रक, लसूण, हिरवी मिरची, हळद आणि लाल तिखट इथे आपण लावून ठेवणार आहोत. एक 10 मिनटं आपण हा मसाला लावून हे साईडला ठेवायचा आहे. मसाला चांगला मुरत आहे तोपर्यंत आपण इथे कांदे घ्यायचे आहेत. खूप सारा कांदा घ्यायचा आहे, त्यामुळे ह्या चव येते ह्या कोळंबीला. इथे आपण लिंबू, अद्रक लसूणची पेस्ट, धना जिरा पावडर, कोथिंबीर, कांदा लसूण मसाला आणि ही कोळंबी घेतलेली आहे. आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. ही कोळंबी मसाला फ्राय बनवताना कांदा बारीक कट करून 3 ते 4 कांदे वापरायचे आहेत. कांद्यामुळे ह्या भाजीला चव छान येते. आता हे पहा, या पद्धतीने एकदम छान मसाला आपण इथे लावून घ्यायचा आहे. इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे साधे लाल तिखटसुद्धा वापरू शकता. त्यामुळे ही भाजी अत्यंत छान बनते. आता आपल्याला यामध्ये लिंबूचा रस टाकायचा आहे. लिंबूच्या रसामुळे याची चव आणखीन वाढते. पूर्ण ऑप्शनल आहे. हे पहा, आपण या तेलामध्ये कांदा अगदी लाल होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपण धना पावडर टाकलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट. या पद्धतीने तुम्ही एकदा ही कोळंबी मसाला फ्राय करून नक्की पहा. आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला ही कोळंबी आता टाकायची आहे. जरी कांदा थोडा कच्चा असला तरी ह्या फिश बरोबर चांगला भाजला जातो आणि चव आणखीन वाढते. प्रॉन्स, कोळंबी या पद्धतीने आता आपल्याला हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, शिजल्यानंतर एकदम बारीक ही आपली कोळंबी दिसते. तर सुगंध तर छान येत आहे. आता यावरती झाकण ठेवून आपण 1-2 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. ही मासे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अशी या पद्धतीने कोथिंबीर टाकल्यामुळे हिची चव आणखीन वाढते. आता यावरती झाकण ठेवायचे आहे आणि गॅस मीडियम हीटवरती ठेवून आपण ही छान शिजवून घ्यायचं आहे. शिजल्यानंतर याचा सुगंध वेगळाच येतो आणि आपल्याला पटकन समजते ही आपली फिश शिजली गेलेली आहे. तर हे पहा, एकदम छान पातळ, एकदम सुकी नाही करायची. जर सुकी केली तर घशाला लागते आणि अशी केली जरा पाण्याचा अंश थोडा राहिला तर मुलांना चपातीबरोबर खायला त्याचा रस्सासुद्धा आवडतो. एकदम छान अशी ही कोळंबी मसाला फ्राय आपली बनलेली आहे. अत्यंत कमी तेलाचा वापर करून ही आपण फिशची भाजी बनवलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.